नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन लाईनर स्वरूपाची जी काही करंट अफेअर्स असतात त्याची माहिती पाहणार आहोत. तर बघा 10 डिसेंबरच्या ज्या काही वन लाईनर स्वरूपाच्या करंट अफेअर्स आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या वन लाईनर स्वरूपाच्या करंट अफेअर्ससाठी. तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये जो काही तुम्हाला प्रश्न विचारला होता तो अशा पद्धतीचा होता. बघा, युनेस्कोची स्थापना कधी झाली हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता. त्याचबरोबर 4 ऑप्शनसुद्धा तुम्हाला सांगितले होते. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो, हा बघा नुकताच आलेला त्या ठिकाणी प्रश्न होता. चालू घडामोडीमध्ये हे सुरू आहे. युनेस्कोने नुकताच जो काही गरबा आहे तो त्यांच्या जी काही लिस्ट होती त्या लिस्टमध्ये समावेश केलेला आहे. तर त्यासाठी मित्रांनो ही युनेस्कोची तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. आता बघा, वन लाईनर स्वरूपाची करंट अफेअर्सला आपण सुरुवात करत आहोत. पहिली स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे, अतिशय महत्त्वाची. बघा, मध्य प्रदेशातील रस्ते सुधारण्यासाठी भारताने ADB सोबत कर्ज करार केला आहे. तर बघा, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि हे लिहून घ्यायचं आहे. तर बघा, केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक म्हणजेच ADB यांनी मध्य प्रदेशातील रस्त्यांची जोडणी आणि लवचिकता सुधारण्यासाठी 175 दशलक्ष USD कर्जावर स्वाक्षरी केली आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील 14 जिल्ह्यांमधील राज्य रस्ते नेटवर्कमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवेल. 2002 पासून ADBने मध्य प्रदेशात 9000 किलोमीटरहून अधिक राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते सुधारण्यासाठी रस्ते विकासाला मदत केली आहे. हा प्रकल्प हे प्रयत्न चालू ठेवतो आणि ग्रामीण भागांना वाढ केंद्र आणि औद्योगिक कॉरिडॉरशी जोडेल आणि चांगले, सुरक्षित आणि अधिक हवामान लवचिक असलेले रस्ते स्थापित करेल. हा प्रकल्प सुमारे 500 किलोमीटर राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते मानक द्विलेन वैशिष्ट्यात श्रेणी सुधारित करेल. तर अशा पद्धतीने आपण पहिली माहिती या ठिकाणी पाहिलेली. दुसरी स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे, अतिशय महत्त्वाची, वन लाईनर स्वरूपाची, लिहून घ्यायची आहे. बघा, त्या अगोदर मित्रांनो अलीकडील जे काही ADBने मंजूर केलेले कर्ज आहे त्याविषयीची माहिती पाहूया. ही सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. बघा, अहमदाबादच्या पेरी शहरी भागात सुधारणा करण्यासाठी ADBने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर $181 दशलक्ष मंजूर केलेले आहेत. त्यानंतर बघा, तामिळनाडूमध्ये रुपये 120 कोटी किमतीचे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ADB आणि चौथ्या भागीदार ऊर्जा यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर बघा, तिसरं, ADBने मेघालयातील बालपण विकासासाठी 40.5 मिलियन USDचं कर्ज मंजूर केलेलं आहे. त्यानंतर भारत ADBने राजस्थानमधील नागरी सेवा वाढवण्यासाठी $200 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशात फलोत्पादनाला चालना देण्यासाठी भारत आणि ADBने $130 दशलक्ष कर्ज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर बघा, भारत आणि ADBने बिहारमधील राज्य महामार्ग अपग्रेड करण्यासाठी $295 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे. त्याचबरोबर भारत आणि ADBने राजस्थानमधील नागरी सेवा वाढवण्यासाठी $200 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर अतिशय महत्त्वाचं होतं. अलीकडील जे काही ADBने मंजूर केलेले कर्ज आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. तर बघा, दुसरी स्लाईड तुमच्यासमोर ओपन झालेली, लिहून घ्यायची. बघा, ॲलन करिअर इन्स्टिट्यूटने शंका सोडवणारे डाऊटनट प्लॅटफॉर्म मिळवले. तर बघा, ॲलन जी काही ती करिअर इन्स्टिट्यूट आहे त्यांनी डाऊटनट हा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो त्या ठिकाणी विकत घेतलेला आहे. तर बघा, संपूर्ण माहिती काय त्या संदर्भात. टेस्ट प्रिपरेशन फर्म ॲलन करिअर इन्स्टिट्यूटने AI नेतृत्वाखालील शंका निवारण प्लॅटफॉर्म डाऊटनट विकत घेतले आहे. कंपनीने कराराचे तपशील उघड केले नाहीत, परंतु सूत्रांनी सांगितले की व्यवहाराचे मूल्य $10 दशलक्ष USD आहे. ही धोरणात्मक वाटचाल विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील लर्निंग सोल्युशन तयार करण्यासाठी ॲलनची वचनबद्धता दर्शवते. त्यानंतर बघा, ॲलन त्यांचा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक ऑफर डाऊटनटच्या विद्यार्थी बेसला देईल. त्यानंतर बघा, स्टार्टअप दरमहा सुमारे 32 दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. ॲलनची स्थापना राजेश माहेश्वरी यांनी 1988 मध्ये केली होती. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतंच जे काही ॲलन करिअर इन्स्टिट्यूट आहे तर त्याची स्थापना कधी झाली, हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, ॲलनची स्थापना जी आहे ती राजेश माहेश्वरी यांनी 1988 मध्ये केली होती. आणि स्थापना कोणी केली तर राजेश माहेश्वरी, आणि कधी केली तर 1988 मध्ये. ॲलनचा 53 शहरांमध्ये 200पेक्षा जास्त क्लासरूम केंद्रांसह संपूर्ण भारतातील आधार आहे. ॲलन नीट, एम्स, JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी कठोर तयारी त्या ठिकाणी करून घेतली जात असते. त्यानंतर बघा, पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे, अतिशय महत्त्वाची. हा सुद्धा वन लाईनर स्वरूपाचा करंट अफेअर्स आहे, लिहून घ्यायचा. बघा, फायनान्शियल टाइम्सने फेडरल बँकेला बँक ऑफ द इयर इंडिया असे नाव दिलेले आहे. बघा, फायनान्शियल टाइम्सने फेडरल बँकेला बँक ऑफ द इयर इंडिया असे नाव दिलेले आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. फेडरल बँक एक अग्रगण्य वित्तीय संस्था फायनान्शियल टाइम्सच्या मालकीच्या द बँकरने बँक ऑफ द इयर इंडिया म्हणून ओळखले आहे. 120 देशातील बँकांच्या कार्याचा विचार करणाऱ्या 3 जागतिक पुरस्कारांपैकी एक हा पुरस्कार आहे.
ही प्रतिष्ठित ओळख बँकेच्या नाविन्यपूर्व ग्राहक केंद्रित सेवा आणि गेल्या वर्षभरातील बँकिंग उद्योगात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दलच्या अतुलनीय वचनबद्धतेचा पुरावा आहे. फेडरल बँकेने डिजिटल पर्सनल लोनचा परिचय करून दिलेला एक महत्त्वाचा उपक्रम होता. ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंग सेवांचा लाभ घेताना भेडसावणारी आव्हाने ओळखून फेडरल बँकेने बँक ऑन द गो उपक्रम सुरू केला. हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बँक ऑन द गो हा उपक्रम कोणी सुरू केला, तर फेडरल बँकेने तो सुरू केला होता. त्यानंतर बघा, फेडरल बँकेने ग्राहक समर्थन वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील स्वीकार केला आहे. फेडी एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा चॅटबोट सादर केलेला आहे. फेडी कंपनीची वेबसाईट, व्हॉट्सॲप, अलेक्सा आणि गुगल मॅप्स यासारख्या अनेक टच पॉईंट्सवर सुद्धा काम करत असते. तर बघा मित्रांनो, आता फेडरल बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, फेडरल बँक लिमिटेड ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय कोची, केरळ येथे आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फेडरल बँकेचे जे काही मुख्यालय आहे ते कुठे आहे, तर बघा कोची, केरळ या ठिकाणी ते आहे. बँकेच्या भारतातील विविध राज्यांमध्ये 1336 शाखा आहेत. परदेशात अबुधाबी, कतार, कुवेत, ओमान आणि दुबई येथेही त्यांची प्रतिनिधी कार्यालय आहेत. फेडरल बँकेची स्थापना कधी झाली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर 23 एप्रिल 1931 रोजी त्याची स्थापना झालेली आहे. संस्थापक कोण होते, तर KP हार्मिस हे त्या बँकेचे संस्थापक होते आणि सध्या CEO कोण आहेत, तर श्याम श्रीनिवासन हे त्या बँकेचे CEO आहेत. पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली, ही सुद्धा महत्त्वाची बघा, लिहून घ्यायचं आहे. मॅक्स लाईफ इन्शुरन्सने राजीव आनंद यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. तर बघा, या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसची मटेरियल उपकंपनी असलेल्या मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष राजीव आनंद झालेले आहेत. मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावरून आणि सदस्यत्वावरून अनलजीत सिंग यांनी पायउतार केल्यावर हे घडलेले आहे. या पदोन्नतीपूर्वी आनंद मॅक्स लाईफचे गैर कार्यकारी संचालक यांना ॲक्सिस बँक लिमिटेडने मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केले होते. IRDAIने खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या समावेशास परवानगी दिल्यानंतर एका आठवड्याच्या आत मॅक्स न्यूयॉर्क लाईफ ही 11 जुलै 2000 रोजी भारतात समाविष्ट झालेली पहिली खाजगी क्षेत्रातील विमा कंपनी होती. हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, 15 नोव्हेंबर 2020 रोजी मॅक्स न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्सला DAI कडून नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर बघा, हे संदर्भ जे काय आहेत ते तुम्हाला सर्व विचारलं जाऊ शकतं, तर काळजीपूर्वक आणि लिहायचं आहे. त्यानंतर बघा, बँकिंग आणि विमा क्षेत्रात अलीकडील ज्या काही नियुक्त्या झाल्या त्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहूया. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड ऑफ इंडिया, त्यालाच आपण IBBIचे कार्यकारी संचालक म्हणूया. तर बघा, त्या IBBIचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, तर जितेश जॉन यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाची MD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, विनय M टोन्से. 2025 पर्यंत 2 वर्षांसाठी ते असतील. त्यानंतर बघा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक ईशा अंबानी, अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठिया. कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO अशोक वासवानी, दीपक गुप्ता यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आणि 1 जानेवारी 2024 पासून ते त्यांचा जो काही चार्ज आहे तो सांभाळणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक रोहित ऋषी, आशिष पांडे यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर बघा, पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली, ही सुद्धा महत्त्वाची नियुक्ती असणार आहे, लिहून घ्यायची आहे. बघा, आनंद कृपालू यांची स्विगी इंडियाच्या CEO पदी नियुक्ती झालेली आहे. तर बघा, त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. फूडटेक प्रमुख आणि किराणा डिलिव्हरी स्टार्टअप स्विगीने DAGO इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कृपालू यांची त्यांच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक आणि मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्विगीने 2024 मध्ये नियोजित IPO पूर्वी 3 स्वतंत्र संचालकांची नियुक्ती केल्यानंतर ही नियुक्ती झालेली आहे. दिल्लीवरीचे संस्थापक आणि CEO साहिल बरुआ, TAFEचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मल्लिका श्रीनिवासन आणि शैलेश हरिभक्ती अँड असोसिएट्सचे अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यांना फेब्रुवारीमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून आणण्यात आले. युनिलिव्हर, कॅडबरी PLC, नंतर मॉन्डेलेज आणि मॅरिको आणि स्पिरिट्स मेकर DAGO सारख्या मोठ्या ग्राहक कंपन्यांमध्ये काम करण्याचा कृपालूंचा अनुभव स्विगीला उद्योगातील त्यांच्या कौशल्याचा लाभ घेण्यास मदत करणार आहे. त्यानंतर बघा, पुढे सुद्धा अतिशय महत्त्वाचं लिहून घ्यायचं. बघा, जितेश जॉन यांनी IBBIचे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. अतिशय महत्त्वाचं लिहून घ्या. बघा, IBBIचा फुल फॉर्म काय, तर इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया. आत्ताच आपण पाहिलेले IBBI म्हणजे काय, तर IBBIचा फुल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो, लिहून घ्यायचा आहे. इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया. जितेश जॉन यांनी भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड म्हणजेच IBBIचे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला. जॉनकडे अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आहे.
त्यांनी भारत सरकारमध्ये विविध पदांवर 21 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यांनी आर्थिक, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि लघु आणि मध्यम उद्योग अशा विविध क्षेत्रात काम केलेले आहे. IBBI ही दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता IBC लागू करणारी प्रमुख संस्था आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढील स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली. महत्त्वाची वन-लाइनर स्वरूपाची करंट अफेअर असणार आहे, लिहून घ्यायचे आहे. बघा, हुमा कुरेशीची पहिली कादंबरी जेबा लॉन्च या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री हुमा कुरेशी आता जेबा ॲन ॲक्सिडेंटल सुपर हिरो या तिच्या पहिल्या कादंबरीने लेखिका बनली आहे. स्वतःच्या भौगोलिक आणि सामाजिक राजकीय स्पिनसह एका काल्पनिक भूमीत सेट तिने बंगलोर लिटरेचर फेस्टिवल म्हणजेच BLF च्या 12व्या आवृत्तीत तिचे पुस्तक लॉन्च केलेले आहे. हे पुस्तक 1992 आणि 2019च्या दरम्यान विशेषतः सेट केलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. यात विश्वास ठेवणारे राज्य आणि एक दुष्ट राजा आणि ही मुलगी जेबा जिच्याकडे या महासत्ता आहेत त्याला कसे पराभूत करतात याबद्दल बोललेले आहे. त्यानंतर बघा, पुढची स्लाईड या ठिकाणी ओपन झाली आहे. अतिशय महत्त्वाची वन-लाइनर स्वरूपाची करंट अफेअर आहे. बघा, भारती एअरटेल रुपये 6 लाख कोटींच्या कॅप ओलांडणारी 8वी कंपनी बनलेली आहे. मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी ही या ठिकाणी बनलेली आहे. त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने रुपये 6 लाख कोटी बाजार भांडवल ओलांडणारी 8वी कंपनी बनून महत्त्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे. राज्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर बाजारातील सकारात्मकता भावनांमुळे ही वाढ झालेली आहे. व्यापारादरम्यान कंपनीच्या स्टॉकमध्ये 2% वाढ झाली, ज्यामुळे वर्षभरात 28% वाढ झाली. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, त्यानंतर TCS, HDFC बँक, ICICI बँक, नंतर हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि ITC सह इतर भारतीय दिग्गजांच्या लीगमध्ये सामील झालेले आहे, ज्यांचे बाजार भांडवल रुपये 6 लाख कोटींहून अधिक आहे. तथापि ITCने अलीकडेच 8% घसरण पाहिली, ज्यामुळे त्यांचे मूल्यांकन या महत्त्वपूर्ण चिन्हांपेक्षा खाली गेलेले आहे. त्यानंतर बघा, पुढची स्लाईड या ठिकाणी ओपन झाली आहे. अतिशय महत्त्वाची, लिहून घ्यायची. बघा, वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईत एक भारत सारी वॉकथॉन आयोजित करणार आहे. यामध्ये या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. वस्त्रोद्योग मंत्रालय 10 डिसेंबर 2023 रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे देशातील सर्वात मोठी एक भारत सारी वॉकथॉन आयोजित करेल. एक भारत सारी वॉकथॉनचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना देण्याचा आहे. यापूर्वी सुरतमध्ये सारी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील 5000हून अधिक महिला वॉकथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर बघा, शेवटची आणि अतिशय महत्त्वाची स्लाईड ओपन झालेली, लिहून घ्यायचे. बघा, अलीकडेच अधिवक्ता सुधारणा विधेयक 2023ला संसदेने मंजुरी दिलेली आहे. या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात संसदेने वकील दुरुस्ती विधेयक 2023ला मंजुरी दिली आहे. या विधेयकात वकील कायदा 1961 मध्ये सुधारणा करण्याची तरतूद आहे. न्यायालयाच्या आवारातील दलालांची भूमिका संपवणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे एजंट किंवा दलाल यांच्याशी संबंधित कायदेशीर व्यावसायिक कायदा 1879 अंतर्गत काही कलमे रद्द करते. त्यात अशी तरतूद आहे की प्रत्येक उच्च न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश, सत्र न्यायाधीश, जिल्हा दंडाधिकारी आणि महसूल अधिकारी हे प्रत्येक उच्च न्यायालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या दलालांची यादी तयार करू शकतात किंवा जारी करू शकतात. त्यानंतर बघा, ब्रोकर म्हणजे अशी व्यक्ती जी पैशांसाठी कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये कायदेशीर व्यावसायिकाची सेवा खरेदी करते किंवा ऑफर करते. आता मंजूर झालेले विधेयक कायदा झाल्यावर न्यायालय किंवा न्यायाधीश दलाल यादीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढू शकतात. ब्रोकर लिस्टमध्ये नाव आल्यानंतर ब्रोकरला 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण वन-लाइनर स्वरूपाची करंट अफेअर्स पाहिलेले. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. बघा, नुकताच मृत्यू पावलेला CID ॲक्टरचे मूळ नाव काय? बघा, नुकताच घडलेली घटना आहे. तर जी काही फेमस सिरियल होती CID, तर या CID ॲक्टर जे होते त्यांचा आता नुकताच मृत्यू झाला आहे. तर त्यांचं मूळ नाव काय? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला ऑप्शन आहे फ्रेडरिक, दुसरा आहे दया, तिसरा ऑप्शन असणार आहे दिनेश फडणवीस आणि चौथा ऑप्शन आहे अभिजित. या 4ही ऑप्शनपैकी जे काही बरोबर ऑप्शन असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मित्रांनो, उत्तर येत नसेल तरी ट्राय करायचे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ट्राय करायचे. तर अशा पद्धतीने आपण वन-लाइनर स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, करंट अफेअर्स पाहिलेली. अपेक्षा आहे तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता अशाच पद्धतीच्या वन-लाइनर स्वरूपाच्या करंट अफेअर्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.